पुण्यामधल्या मंगेशकर रुग्णालयाबाहेर आजही आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। काल शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झालेली होती। आज राष्ट्रवादी आणि त्यासोबतच अनेक संघटना सुद्धा आक्रमक झाल्या। आजही आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, विनम्र श्रद्धांजली असा पोस्टर जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केलं जात आहे। आमच्या ज्या बहिणीचा हकनाक जीव या ठिकाणी हॉस्पिटलच्या चुकीमुळे गेलेला आहे, या हॉस्पिटलची कायदेशीर मान्यता या ठिकाणी रद्द करावी, यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल व्हावा आणि आमच्या त्या भगिनीला या ठिकाणी या हॉस्पिटलवर कारवाई करून न्याय द्यावा, हीच आमची या ठिकाणी भूमिका आहे। हातामध्ये 10 लाख रुपयाची मागितले का? 10 लाख रुपये मागितले, त्याच्यामुळे जीव गेला महिलेचा। हो गेला ना। काय कारवाईची मागणी करताय? त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हॉस्पिटल त्वरित बंद केलं पाहिजे। काय मागणी आहे काका? ज्या भगिनींचा आमचा मृत्यू झालेला आहे त्या भगिनीच्या त्यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही इकडे आंदोलन करत आहे। त्यांच्यावरती जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांच्यावरती मनुष्य सदोष गुन्हा दाखल झाला पाहिजे। आपण पाहतोय की मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करताना मात्र गेटवरती मराठा कार्यकर्त्यांकडून आपण पाहतोय की तनिषा भिसे यांचा फोटो जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि हॉस्पिटल प्रशासनाने कारवाई जी आहे ती करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली जाते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे, त्यामुळे काहीशी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती रुग्णालयाच्या परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र येणारी वाहनं त्याचबरोबर हॉस्पिटलमधून बाहेर पडणारी जी वाहनं आहेत त्यांना काहीसा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय, कारण आपण पाहतोय की वाहतूक कोंडी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होते, त्यामुळे पोलिसांची दमछाक होते। पोलिसांनी सुद्धा खबरदारी म्हणून आपण पाहतोय की हा सगळा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या रुग्णालयाच्या परिसरामध्ये लावलेला आहे, त्यामुळे आज विविध संघटनांकडून खरं तर काल जी जशी पद्धतीनं आंदोलनं होते अगदी त्याच पद्धतीनं आंदोलनं जे आहे आज सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत। रुग्ण हक्क परिषद असेल, वेगवेगळ्या सामाजिक संघटना ज्या आहेत त्या आंदोलन करतायत आणि या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून रुग्णालय प्रशासनावरती कारवाई करण्याची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे, कारण अर्धनग्न पद्धतीनं आंदोलन जे आहे ते सगळे कार्यकर्ते करतायत, त्यामुळे रुग्णालय प्रशासनावरती कारवाई करावी ही प्रमुख मागणी खरं तर या सगळ्या आंदोलकांची आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहतोय की रुग्णालयाच्या बाहेर या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत कारवाई होत नाही किंवा लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत। काल रुग्णालयाच्या पाठीला या ठिकाणी काळं फासण्यात आलेलं होतं, शाईफेक करण्यात आलेली होती आणि आज खबरदारी म्हणून रुग्णालयाची पाटी सुद्धा काढून टाकण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, मात्र तरी सुद्धा विविध संघटना या आक्रमक झालेल्या आहेत। आजही आंदोलन मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर विविध संघटनांकडून केलं जात आहे। काल दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या होत्या, रुग्णालयाच्या पाठीला काळं फासण्यात आलेलं होतं। काल आंदोलकांकडून पाठीवर शाईफेक सुद्धा झालेली होती, ही दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। अनेक प्रतिक्रिया यावर आता उमटू लागलेल्या आहेत आणि आजही मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर विविध संघटनांकडून आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलं, चिल्लर जी आहे ती फेकण्यात आली। आज या रुग्णालय परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। मराठा समाजानं सुद्धा रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केलं। शास्त्र